नमस्कार मंडळी, मी प्रसाद नेवगी तुमचं स्वागत करतोय माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 2 दिवसा अगोदर बिग बॉस बघत होतो आणि अंकिताला तिच्या घरच्या गणपतीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तिचं जे उत्तर होतं ते ऐकून माझ्या मनाकडे जी रुखरुख होती ना, बाय डिफॉल्ट येते ती दरवर्षी गणपतीच्या वेळी, त्याचं रूपांतर जाणीवेत झालं. खरं तर माझाही गणपती यंदा चुकलाय आणि कोकणी माणसाला या गोष्टीचं फक्त वाईट नाही वाटत, त्याचं गिल्ट येतं. मलाही आलंय. मित्रांनो, एक जमाना होता, म्हणजे माझ्या शाळेचा जमाना. शाळेला 4 दिवस अगोदर सुट्टी पडायची. आमच्या गावात ज्याच्याकडून गणपती यायचे ना, ज्या मूर्तिकाराकडून आम्ही गणपती घ्यायचो, तो मूर्तिकार 15 दिवस अगोदर सगळ्या मूर्त्या गावातच घेऊन यायचा. तिकडे एक हळदीवांचा मांजर होता, त्याच्यात सगळ्या मूर्त्या तो रंगवत बसायचा. आमची शाळा सुटली की आम्ही दप्तर टाकायचो आणि त्या मांजरात येऊन बसायचो. आज आमचा धंदा. 4 दिवस अगोदर पासून आम्ही घरातल्या भिंती रंगवायला घ्यायचो. भिंती म्हणजे गणपतीच्या मागच्या भिंती, त्याच्यावर आपण चित्र वगैरे काढतो. आता टाईल्स वगैरे लागतात, त्यावेळी आम्ही हाताने रंगवायचो. 2-4 दिवस अगोदर पासूनच अजित कडकडेंची गाणी रोज सकाळ दुपार संध्याकाळ वाजत राहायची. माहोलच वेगळा होता. गणपतीचे 5 दिवस मी मावशीकडेच थांबायचो आणि नंतर गावी जायचो. कारण असं की तिथलं वातावरणच वेगळं होतं. माझे दोन्ही भाऊ, माझा मोठा भाऊ कोल्हापूरहून यायचा घरी. छोट्या भावाची पण जोरात तयारी असायची गणपतीची. स्पीकर वगैरे लावणं, घरात रंगरंगोळी करणं, बरंच काय काय, लाइटिंग वगैरे करणं, मजा यायची. मित्रांनो, बरं नाही वाटत. कमिटमेंटच्या नादात कुठेतरी आपण हे सुख आता मिस करायला लागलो. म्हणजे मी मिस करायला लागलो. मागच्या वर्षी काय फार वेळ थांबता आलं नाही मला. 2-4 दिवसातून मला परत यावं लागलं. कितीही त्रास झाला ना तरी गणपतीला गावी जाण्याचं सुख वेगळंच. ऑफिस मधून येताना जाताना ठाण्याला मी बघतो प्लॅटफॉर्मवर उभी असलेली लोक, ओव्हर ब्रिजवर उभी असलेली लोक, ट्रेनची वाट बघणारी लोक गावी जातात. पुढचे काही दिवस नाही लागणार जिथं कामामध्ये पण आणि मुंबईत. थोडक्यात असं वाटतं तडक गाडी पकडावी आणि निघून जावं गावी. आईने आजच्या नैवेद्याला काय बनवलं असेल, आज रात्री जेवणात काय काय पक्वान्न असतील, डोळ्यासमोर सतत येत राहतं. पण ठीक आहे, कमिटमेंट आहे. मित्रांनो, तुम्ही जर गावी आहात तर गणपती व्यवस्थित एन्जॉय करा. आणि माझ्याप्रमाणे ज्यांचा गणपती चुकलाय त्यांनी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.